नमस्कार मित्रांनो, आज आपण जगाच्या इतिहासामध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. सर्वांना ज्ञात आहे की जगामध्ये 2 महायुद्ध घडून गेलेली आहेत आणि ती दोन्ही महायुद्ध हे युरोपच्या भूमीवर झालेली आहेत. पण युरोप काय आहे तर आपल्याला सर्वांना ज्ञातच आहे की जे काही 7 खंड भूगोलामध्ये गणले जातात ते 7 खंड म्हणजे युरोप खंड असेल, आशिया खंड असेल, आफ्रिका खंड असेल, उत्तर अमेरिका असेल, दक्षिण अमेरिका असेल आणि अंटार्क्टिका असेल. हे जे काही 7 खंड आहेत त्या खंडापैकी एक खंड म्हणजे युरोपचा खंड होय. याच युरोपच्या खंडावर पहिलं महायुद्ध लढलं गेलेलं आहे. हे जे काही पहिलं महायुद्ध आहे ते पहिलं महायुद्ध 1914 ते 1918 या कालावधीमध्ये लढलं गेलेलं आहे आणि दुसरं महायुद्ध 1939 ते 1945 या दरम्यान हे महायुद्ध लढलं गेलेलं आहे. तर पहिल्या महायुद्धाची पार्श्वभूमी काय आहे हे आपण पाहणार आहोत. तर युरोप खंडामध्ये हे जे काही राष्ट्र होते हे वंशवादाच्या विचाराने झपाटले गेलेले होते. स्वतःला श्रेष्ठ समजण्यासाठी, श्रेष्ठत्व निर्माण करण्यासाठी त्यांनी दुसऱ्याला तुच्छ लेखण्याचं काम वेळोवेळी करण्याचं आपल्याला दिसून येते. त्याच पद्धतीने जो साम्राज्यवाद होता तोही त्याला कारणीभूत ठरलेला आहे आणि अशाच वादातून संपूर्ण जगाला पहिल्या महायुद्धाच्या खाईमध्ये लोटण्याचं काम या युरोपच्या धर्तीवर झाल्याचं आपल्याला सांगता येते. आणि याच पार्श्वभूमीतून जगामध्ये 2 महायुद्ध झाल्याचं आपल्याला सांगता येते. मग पार्श्वभूमी पाहत असताना एकंदरीत युरोपची परिस्थिती त्या काळामध्ये कशी होती. जे काही प्रशिया आहे, जो पुढे प्रशिया म्हणजे एक मोठं साम्राज्य होतं, या साम्राज्यातूनच पुढे ऑस्ट्रेलिया हा एक देश निर्माण झालेला आहे. ऑस्ट्रेलिया हा एक खंड आहे आणि ऑस्ट्रिया हा एक राष्ट्र आहे जे युरोपमध्ये आहे. या ऑस्ट्रेलियाच्याच एकंदरीत विचारसरणीतून फार मोठ्या प्रमाणामध्ये युरोपची हानी झाल्याचं आपल्याला सांगता येते. पण ती हानी कशा पद्धतीने झालेली आहे, त्याची विचारसरणी कशा पद्धतीची राहिलेली आहे हे आपल्याला एकंदरीत सांगता येते. मग जे काही 1914च्या अगोदरची पार्श्वभूमी युरोपच्या खंडामध्ये जी निर्माण झालेली आहे ती एकमेकांचं श्रेष्ठत्व निर्माण करण्यासाठी झालेली आहे. मग ते श्रेष्ठत्व कशा पद्धतीचं होतं तर 1861 आणि 1871ला इटली आणि जर्मनीचं एकीकरण झालेलं आहे. आणि ही एकीकरणाची प्रक्रिया पूर्ण करत असताना अनेक छोट्या मोठ्या राष्ट्रांशी, शेजारी जे काही राष्ट्र होते यांच्याशी वैरत्व निर्माण होण्याचं काम या काळामध्ये या राष्ट्रांचं झाल्याचं आपल्याला सांगता येते. मग ही जी काही राष्ट्र होते याच राष्ट्रामध्ये जे जर्मनी हे एक राष्ट्र होतं, या जर्मनीने फ्रान्स सोबत युद्ध केलं आणि फ्रान्सला पराजित केलेला आहे. आणि त्यावेळेस जर्मनीमध्ये कैसर विल्यम पहिला आणि बिस्मार्क यांच्या नेतृत्वामध्ये ही संपूर्ण प्रक्रिया या काळात घडलेली आहे. आणि मग कैसर विल्यम दुसरा जो होता, या कैसर विल्यम दुसऱ्यांच्या परराष्ट्र धोरणामुळे फ्रान्सला वेळोवेळी अपमानित करण्याचं काम यावेळी झालेलं आहे. आणि याच काळात 1890 पर्यंत फ्रान्सला एकही मित्र मिळू दिलेला नाहीये. मग ते युरोप राष्ट्रापुरतं मर्यादित नाही मित्रांनो, तर आशिया खंड असेल, इकडे दक्षिण आफ्रिका, उत्तर अमेरिका असेल, इकडे सुद्धा त्यांना मित्र मिळू दिलेला नाही. आणि 1890 पर्यंत बघता 1890 पर्यंत फ्रान्सला युरोपच्या राजकारणामध्ये, परराष्ट्र धोरणामध्ये एकटं पाडण्याचं काम या जर्मनीने केलेलं आहे. जर्मनीच्या या नेतृत्वाने केलेलं आहे. परराष्ट्र धोरणाच्या या पॉलिसीमध्ये त्यांनी ते पद्धतीचं काम केल्याचं आपल्याला सांगता येते. आणि म्हणून कुठंतरी फ्रान्सला एकटेपणा जाणून लागलेला आहे.
रशिया सुद्धा सामील होता. परंतु रशिया सामील असताना त्यांच्यात जो काही करार झालेला होता तो त्यांच्यात त्या कराराची मुदत 1890 पर्यंत होती. मात्र कैसर विल्यम दुसऱ्यांच्या परराष्ट्र धोरणाला त्या गोष्टीचा विसर करून केलेला होता आणि रशिया कुठेतरी बाजूला पडला गेलेला होता आणि रशिया या संपूर्ण मित्रत्वामध्ये या गोष्टीची जाणीव झाली होती. कुठेतरी आपल्याला असुरक्षित समजत होता, रशिया असुरक्षितपणे समजू लागला स्वतःला आणि म्हणून तो सुद्धा कुठेतरी मित्राच्या नात्यात मित्र मिळवण्यासाठी धडपड करत होता. आणि अशाच वेळेस इंग्लंड हा फ्रान्सचा मित्र झालेला होता. म्हणजे 1894 ला 90 ते 94 या कालावधीमध्ये कुठंतरी त्यांचे सहसंबंध परराष्ट्र धोरणातून व्यापारी दृष्टिकोनातून मांडले गेलेले होते आणि व्यापाराच्या माध्यमातून ते मित्रत्वाच्या या नात्याजवळ येऊन पोहोचलेले होते. म्हणून फ्रान्स आणि इंग्लंड हे 1894 ला पहिल्यांदा मित्र झालेला आहे. म्हणजेच 19व्या शतकाच्या शेवटी कुठंतरी फ्रान्सला एक मित्र मिळाल्याचं दिसून येते, तो म्हणजे इंग्लंड. म्हणजेच फ्रान्स आणि इंग्लंड हे मित्रत्व इथं निर्माण झाल्याचं दिसून येते. आणि मित्रांनो, इकडं रशिया स्वतःला जो काही असुरक्षित समजत होता, या रशियाने सुद्धा कोणाशी हातमिळवणी केली होती, तर ते आहे इंग्लंड आणि फ्रान्स. म्हणजेच एक गट निर्माण झालेला होता, तो म्हणजे फ्रान्स, इंग्लंड, रशिया हा एक गट इथे निर्माण झाल्याचं आपल्याला सांगता येते. परंतु हे होत असताना त्यावेळेस दुसरा गट सुद्धा अगोदरच निर्माण झालेला होता, तो म्हणजे जर्मनी, ऑस्ट्रिया, रुमानिया, बल्गेरिया, ऑस्ट्रिया, हंगेरी हे राष्ट्र यामध्ये या गटामध्ये सामील होते. आणि बघता बघता युरोपच्या राजकारणामध्ये दोन गट मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले होते आणि या दोन गटाने स्वतःचं वर्चस्व वाढवण्यासाठी, स्वतःला श्रेष्ठ ठरवण्यासाठी स्पर्धा निर्माण केलेली होती. आणि या स्पर्धेतूनच 1904 ला जपान आणि रशिया यांच्यामध्ये युद्ध झालेलं आहे. ला जपान आणि रशिया यांच्यामध्ये एक युद्ध झालेलं आहे आणि या युद्धामध्ये बघता बघता चिमुकल्या अशा जपानने बलाढ्य अशा रशियाचा पराभव केलेला होता. आणि 1904 ला या युद्धातून एक मोठा संदेश जगामध्ये स्प्रेड झालेला होता, पसरलेला होता. तो म्हणजे असा की चिमुकलं राष्ट्र सुद्धा जर शस्त्रास्त्र आणि युद्धाने सक्षम असेल, युद्ध यंत्र असेल, युद्ध सामुग्री असेल, त्यांच्यापुढे जर मोठ्या प्रमाणात असेल, ज्या राष्ट्राकडे मोठ्या प्रमाणात असेल, ते राष्ट्र कोणत्याही बलाढ्य राष्ट्राला पराजित करू शकते. म्हणजे ही भावना संपूर्ण छोट्या छोट्या राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेली होती. आणि यातूनच एक छोटे छोटे राष्ट्र सुद्धा, म्हणजे हंगेरी असेल, बल्गेरिया असेल, सायबेरियन राष्ट्र असतील, हे छोटे छोटे राष्ट्र स्वतः युद्धाची तयारी करू लागलेली आहे. आधुनिक युद्ध तंत्रज्ञान असे अवगत करण्याचं काम त्यावेळेस करू लागलेलं आहे. आणि म्हणूनच यातूनच शस्त्रास्त्राची स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढण्यास आपल्याला दिसून येते. आणि या युद्धामुळे एक पहिल्या महायुद्धाची पार्श्वभूमी निर्माण होताना आपल्याला दिसून येते. आणि हे झाल्याच्या नंतरच तिथे जे काही बाल्कन राष्ट्र होते, जे छोटे छोटे, बाल्कन म्हणजे छोटे छोटे राष्ट्र, या ग्रीस असेल, हे जे काही छोटे छोटे राष्ट्र होते, या छोट्या छोट्या राष्ट्रांमध्ये एवढा मोठा प्रमाणात आत्मविश्वास निर्माण झालेला होता की चिमुकला जपान, जो नकाशावर छोटा आकाराने फार छोटा आहे, असा हा जपान बलाढ्य अशा रशियाला पराजित करू शकतो. रशिया हा दोन खंडामध्ये विभागला गेलेला एक राष्ट्र आहे.
ते म्हणजे आशिया खंडामध्ये सुद्धा त्याचा भूभाग आहे आणि युरोप खंडामध्ये सुद्धा त्याचा भूभाग आहे. अशा एवढ्या मोठ्या बलाढ्य राष्ट्राला, ज्यामधून छोटी छोटी पुढे 14 राष्ट्र रशियामधून निघून स्वतंत्र झालेली आहे, अशा या रशियाला 1904 मध्ये चिमुकल्या जपानने युद्ध सामुग्रीच्या शक्तीच्या जोरावर ते रशियाला पराजित करू शकलेले आहेत. आणि अशा मधूनच एक छोट्या छोट्या राष्ट्रांमध्ये एक संदेश गेलेला आहे की आपणही विजयी होऊ शकतो. आणि म्हणूनच बाल्कनचे 2 युद्ध त्या काळात झालेले आहेत, 1912-13ला आणि दुसरं बाल्कनचं युद्ध झालेलं आहे 1913ला. असे हे 2 युद्ध जे झालेले आहेत, हे 2 युद्ध याच विचारसरणीतून झालेले आहेत, याच आत्मविश्वासाने झालेले आहेत. आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात पहिल्या महायुद्धाची पार्श्वभूमी ते होताना आपल्याला दिसून येते. हे होत असतानाच त्याला एक म्हणजे हे संपूर्ण राजकारण होत असतानाच तिथे एक घटना घडलेली आहे. म्हणजे एखादं युद्ध असेल, एखादी क्रांती असेल, त्याला एक विशिष्ट कारण आपण कारणीभूत करू शकत नाहीये. तर अनेक कारणांची शृंखला जेव्हा निर्माण होत असते, त्याच घटनेतून युद्ध घडत असते. आणि म्हणून पहिल्या महायुद्धाला एक कारण कारणीभूत नाहीये, तर अनेक कारण कारणीभूत आहेत. आणि म्हणून पहिल्या महायुद्धाचं असं सांगितलं जातं की पहिल्या महायुद्धाचं तात्कालीन कारण काय आहे, आणि या तात्कालिक कारणामुळेच फक्त पहिलं महायुद्ध झालेलं आहे. परंतु तसं काहीच नाही मित्रांनो. तत्कालीन कारण जे आहे हे एक निमित्त होतं. कारण दारू भंडारांचा मोठ्या प्रमाणामध्ये साठा निर्माण झालेला होता. गरज होती फक्त एका चिंगारीची, आणि ती चिंगारी पडलेली आहे ती ऑस्ट्रेलियन राजकुमार आर्चड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड याची हत्या. आणि मग ही हत्या पहिल्या महायुद्धाला कारणीभूत ठरलेली आहे. आणि 28 जून 1914 1914 ते तात्कालीन कारणीभूत ठरलेलं आहे. आणि ते कारण असं होतं की ऑस्ट्रेलियाचा राजकुमार आर्चड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड व त्याची पत्नी सोफिया हे ऑस्ट्रेलियाच्या प्रांताचा एक दौरा करत होता, पाहणी करत होते. आणि त्याच वेळेस त्या राष्ट्रामध्ये जे काही डाव्या विचारसरणीची ज्यांना आपण म्हणतो, त्या ज्या संघटना होत्या, गुप्तचर संघटना होत्या, ज्याला ब्लॅक हँड असं म्हणलं जाते, त्या ब्लॅक हँड नावाच्या संघटनेचे कार्यकर्ते ते सातत्याने त्यांच्यावर पाळत म्हणून होते. आणि त्यांनीच आर्चड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड व त्याची पत्नी सोफिया यांची बोस्नियाची राजधानी साराजेवो इथे 28 जून 1914 गोळ्या घालून हत्या केलेली आहे. त्यांनी सुरुवातीला त्या बंदीवर बॉम्ब सुद्धा फेकण्याचा प्रयत्न केलेला होता. मात्र त्या बॉम्ब मधून ते सही सलामत वाचलेले आहेत. परंतु ज्यावेळेस ते दुसऱ्या रस्त्यावर गेलेले आहेत, एका ठिकाणाहून दुसऱ्या प्रांतामध्ये ज्यावेळेस गेलेले आहेत, मात्र त्यावेळेस ते त्यांना वाचवू शकले नाही. ही घटना होण्या अगोदर गुप्तचर यंत्रणेने त्यांना एक संदेश सुद्धा पाठवलेला होता की राजकुमाराची हत्या करण्याचं षड्यंत्र ब्लॅक हँड या संघटनेने रचिलेले आहे. मात्र तो संदेश तिथं पोहोचण्यासाठी उशीर सुद्धा झालेला होता. आणि तिथे गेल्याच्या नंतर काही कारणास्तव तो संदेश ते वाचू शकलेले नाही. आणि या घटनेमुळे ही घटना घडून आल्याचं आपल्याला सांगता येते. आणि म्हणून आर्चड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड व त्याची पत्नी सोफिया यांची बोस्नियाची राजधानी साराजेवो इथे 28 जून 1914 हत्या करण्यात आलेली आहे. आणि याच घटनेचं खापर ऑस्ट्रेलियाच्या सरकारने त्यांच्याच राष्ट्रातील जे सायबेरियन वंशाचे लोक होते, या सायबेरियन वंशाच्या लोकांवर फोडलेला आहे. आणि असं होता
इथून करेक्ट एका महिन्याने म्हणजेच 28 जुलै 1914 म्हणजेच एका महिन्याने पहिल्या महायुद्धाला सुरुवात झालेली आहे आणि बघता बघता युरोपच्या राजकारणामध्ये पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडली आणि फक्त युरोप खंडच यामधून भाजला किंवा पोळला असं सांगता येत नाही. युरोप खंडाचीच यामध्ये हानी झाली असं सांगता येत नाही. तर युरोप खंडाबरोबरच संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात नुकसान, मग ते मनुष्यवध असेल, सार्वजनिक साहित्य असतील, अशा वेगवेगळ्या घटकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जर कोणत्या कारणामुळे झालं असेल तर ते म्हणजे पहिलं महायुद्ध. आणि त्या पहिल्या महायुद्धाला कारणीभूत जर कोण असेल तर त्यावेळेस ऑस्ट्रिया असेल, जर्मनी असेल, इटलीचा भाग सुद्धा मोठ्या प्रमाणात असेल आणि ही कारण त्या काळात मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरलेले होते. आणि ही कारण का झालेली होती तर ज्यावेळेस जर्मनी त्यावेळेस पराभूत झालेला होता, ऑस्ट्रेलिया पराभूत झाला होता, या ऑस्ट्रेलियाला मोठ्या प्रमाणामध्ये राज्य गमवावं लागलं होतं आणि फ्रेंच राज्यकारणाच्या ह्या घटना त्याला कारणीभूत होत्या. आणि म्हणूनच कुठंतरी फ्रान्सला सुद्धा लॉरेन्स आणि अल्सेस हा जो प्रदेश आहे हे पुन्हा मिळवण्याची आशा आकांक्षा त्यांच्यामध्ये प्रज्वलित झालेली होती. आणि या एकंदरीत पार्श्वभूमीतूनच या पहिल्या महायुद्धाची पार्श्वभूमी आपल्याला सांगता येते. आणि 28 जून 1914 आर्चड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड व त्याची पत्नी सोफिया यांची बोस्नियाची राजधानी साराजेवो इथं हत्या झाली आणि ते तत्कालीन कारणीभूत ठरल्याचं आपल्याला सांगता येते. मात्र कोणतंही युद्ध असेल, क्रांती असेल, ते होण्यासाठी एक कारण कारणीभूत ठरत नसते. अनेक कारणांची शृंखला जेव्हा निर्माण होत असते त्याला कारणीभूत एखादी घटना असते आणि तीच घटना तेच तत्कालीन कारण म्हणजेच आर्चड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड यांची हत्या. आणि याच हत्येतून 28 जून 1914 ला झालेली हत्या त्यानंतर एका महिन्याने म्हणजे 28 जून 1914 ला पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली. आणि बघता बघता जगाला पहिल्या महायुद्धाच्या खाईमध्ये लोटण्याचं काम त्या काळात जर्मनी असेल, इटली असेल, ऑस्ट्रिया असेल यांच्या वंशश्रेष्ठत्वामुळे झाल्याचं आपल्याला सांगता येते. धन्यवाद.